येळगाव परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या केबल चोरी जाणे आता काही नवीन राहिलं नाही. गेले 4-5 वर्षापासून या ठिकाणी केबल चोरी जातात. आता हा गणेशनगरचा भाग आहे. येळगाव धरणे बाजूला आपण पाठीमागं पाहतोय ह्या किती म्हणजे सिंचन योजना आहेत, व्यक्तिगत शेतकऱ्यांचे कृषीपंप आहेत आणि दरवर्षी अनेक शेतकऱ्यांच्या केबल चोरी जातात. शेतकरी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतात. काही लोक पोलिसांना सापडतात, कधी कधी सापडत नाही. 8 दिवसापूर्वीसुद्धा काही शेतकऱ्यांच्या केबल चोरी गेल्या होत्या. त्यावेळेला मागच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या केबल चोरी गेल्या होत्या आणि आज या ठिकाणच्या केबल चोरी गेलेल्या आहेत. पोलीस या ठिकाणी आले, पाहणी करून गेले, परंतु चोर शोधले पाहिजे. इथल्या लोकांचं म्हणणं आहे की स्थानिक काहीतरी मजूर लोक हा सगळा उपक्रम करत असावेत. त्यांचा उपद्रव पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे. भाऊ, केबल चोरी गेली हे तुम्हाला कधी कळलं? सकाळी आम्ही मोटर चालू करायला आलो, त्यावेळेस किती वाजता आले? साधारण 7-7:30ला आलो असला आम्ही. त्यावेळेस पाहिलं तर खाली काहीच नाही. कट केलं, मला वाटलं माझीच गेली काय. मग मी बाकीच्यांच्या पाहिल्या तर जवळजवळ 35-40 लोकांच्या केबल खाली कट करून जोपर्यंत जेवढी वाढता येईल तेवढी वाढली, त्यांनी तिथं कट मारून नेलं चोरून. आता मला एक सांगा, दरवर्षी केबल चोरी जातात, तुम्ही पोलीस स्टेशनला पण कळवता, पण पोलिसांना याचा कायमस्वरूपी त्याचा छडा लागत नाही. कुठल्या तरी लोकांना पकडतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि पुन्हा हे प्रकार सुरू राहतात. तुमची मागणी काय राहील? आमची मागणी हीच आहे का जे पक्के चोर आहेत ना ते सापडावं. हे पूर्ण सराईत आहेत. हे आता शेतकरी इतके मेटाकुटीला आलेत का पार आता काय करावं काय नाही अशी परिस्थिती. आजवरच दुष्काळ 13वा महिना अशी कंडिशन आहे. खरे चोर पकडावं आम पोलिसांनी. जे काय नुसते कुणालाही पकडून काय उपयोग नाही. आता 2 वर्षापूर्वी आमचं झालं होतं, त्यावेळेस आम्ही असं खूप पाठपुरावा केला, त्यावेळेस ते काहीच नाही झालं. शेवटी लोकांनी काय करतात, कामं थांबलेले असतात, भरण्या थांबलेल्या असतात. त्याच्यामुळं मग काय लोक करतात, चला बा जाऊ दे आता, झालं ते झालं. नवीन केबले आणतात, नवीन टाकतात. आता पुरतं किती वर्ष सहन करायचं ना. याचं काय होतच नाही पुढं, ते थांबतही नाही चोरी. आता तुमचं काय नाव? मी राजेंद्र सुदामनेरकर. माझी जवळजवळ आता 15,000ची केबल गेली चोरीला, डबल केबल. एकत्रित एकूण किती सुमारे नुकसान झालं असेल? साधारण 6 ते 7 लाख रुपयाचं नुकसान झालं असेल. तर 35-40 लोकांची केबली गेल्यात. साधारण 15,000 रुपये प्रत्येकी धरा तुम्ही. त्या हिशोबाने 6 ते 7 लाख रुपयाचं नुकसान या चोरट्यांच्या हिच्यात झाले. आणि आत्ताच्या तिकडं 15 दिवसापूर्वी पलीकडे झालं होतं, त्यांचं तर वेगळंच आहे. ते किती झालं असेल? ते साधारण 4-5 लाखाचं नुकसान झालं असेल. म्हणजे लोक मारतात किती आजभर. 14-15 लाख रुपयाचं नुकसान झालं. हो एकत्रित. हो बरोबर आहे. एकत्रित 14-15 लाख रुपयाचं आता नुकसान. मला सांगा, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. पुढारी लोकप्रतिनिधी तर सगळे थोडेसे आता नाही म्हटलं तरी थोडेसे रिलॅक्समध्ये आहेत. तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे काय मागणी, त्यांनी काय करायला हवं? आमची त्यांच्याकडे एकच मागणी, निवडणुका झाल्या गेल्या, कोणत्या पक्षाची याची काय आम्हाला देणं घेणं नाही. आमचा शेतकरी आज आम्ही अडचणीत आहे. आता आम्ही अडचणीत असताना त्याने आमच्याकडं जे आता पोलीस यंत्रणा आहे त्यांच्याशी संपर्क साधून बघ काय झाले काय नाही, तुम्ही लवकर चौकशी करा, ह्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे ना. शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहे त्या त्यांनी जाणल्या पाहिजे ना. ही आमची मागणी आहे त्यांच्याकडून. बा पोलीस यंत्रणेशी संपर्क करून त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा करावा. भाऊ, तुम्ही काय सांगाल? तुम्ही आम्ही काय आता हे सांगितलं तेच सांगणार. आता काय इथले स्थानिकच बाहेर मजूर आलेत ना, तेच म्हणजे तेच चोरी करतात. बाहेरचं कोणी इथं डेअरिंग करणार नाही. आतापर्यंत किती वेळा केबल चोरी गेल्या? आपली कमीत 4 वेळा गेली साहेब. 4 वेळा केबल चोरी गेली. कमीत शोध लागला नाही लागला. आणि मागं पण नुसतं आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं, तर तुमची केबल घेऊन जा. तिथं गेले, तिथं पण असंच आम्हाला ओढवडूचे पोलिसांनी. पोलीस यंत्रणाच आता म्हणजे इथं कुचकामी सक्सेस ठरत नाही, यशस्वी होत नाही. त्यांना चोरांचा शोध लागत नाही. पोलीस यंत्रणा अशी ना, ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो ना त्यांच्यावर परत ते दुप्पट अन्याय करतात. अशी पोलीस यंत्रणा आहे. पोलीस काय अन्याय करतात? अन्याय म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालाय, आज समजा हे झालं, पोलीस आपलं केबल चोरी गेली, हा, मग त्यांनी बरोबर छडा लावायला पाहिजे ना. काय नाही, ते फक्त येतात, नुसते आमची समजूत काढतात एखाद्या लहान मुलावनी. आणि विशेष थांबावं लागतं आम्हाला तक्रार करायसाठी. असं लवकर तक्रार पण घेते नाही. गेले बापा. आता हे सकाळी किरण आवटे आहे, त्यांनी 100 नंबरला फोन केला, म्हणजे ऑनलाईन ती कंप्लेंट रजिस्टर झाली. त्याच्यामुळे ते 10 मिनिटात इथं आले. अशी परिस्थिती सकाळी झाली. नाही तर आता कोण जाणार एकटा? प्रत्येक काय विचार करतो, बा चला आपण ते जाऊन बसायचं, ते काय लवकर. पोलीस स्टेशनला लेखी तक्रार तुम्ही सगळे एकत्रित येऊन तक्रार का नोंदवत नाही? आम्ही आता ते आले, ते म्हटले इथून कमीत कमी 3-4 वेळा सगळ्या पार गावा मिळून सुद्धा तक्रार, भरपूर तक्रार आली, पण ते काही करत नाही. काय केलं पाहिजे? तुम्ही उपाय काय सुचवाल? आमची मागणी हेच आहे का थोडेसे गस्त ठेवा. गस्त ठेवत असताना त्याचा त्या गुन्ह्याचा नक्की तपास लागला पाहिजे.
भले आमच्या केबली जाऊ दे मरते पिटतो, पण परत या प्रकारची गोष्ट होता कामा नये. हे आता आमची- गस्त करण्यासाठी ठीक आहे, पोलीस पण सहकार्य करतील, तुम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे ना. हो बरोबर आहे ना. आम्ही पण जे ते ज्या उपाययोजना सांगतील ना त्याचं आम्ही पुरेपूर पालन करू ना. बस समजा इथं काय असेल बा त्यांच्यावर काय सहकार्य लागेल ते आम्ही पूर्ण सहकार्य करू त्यांना. त्यांनी दररोज जर गास्ता घाल, त्यांचं काम आहे ते सरकारचा पगार काय फुकट नाही घेते, पगार घेतात ना ते, त्यांचं काम आहे दररोज. पण त्यांना फक्त एवढाच विषय असं नाही, संपूर्ण आहे ना. त्यांचं ज्युडिशियन त्यांचं पण आता तुम्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जेवढी गाव आहेत जर कोटीचे जर नुकसान होत असेल, कोटीचे जर नुकसान होत, त्यांचं काम आहे ना. आज हे शेतकरी एक तर अगोदरच मेटा कुठेला आलेला आहे. स्थानिक सहकार्य जे काय लागेल ते आम्ही द्यायला तयार आहेत ना. त्यांना जे काय मदत लागेल बा, जी माहिती पाहिजे, जे काय लागेल ते आम्ही सर्व द्यायला तयार आहे त्यांना पूर्ण सहकार्य करू आम्ही. पण या गोष्टी छडा लागला पाहिजे बाबा, जेणेकरून पुढे थांबलं पाहिजे. रॅकेट आहे ना, रॅकेट जर पकडलं ना, कारण आता जे चोरून नेतात माल हा कुठं तरी विकला जातोय, मग तो कुठं विकला जातोय हे पोलिसांचं काम आहे ते पाहणं. पोलिसांनी ते तपास लावला ना, अख्खं रॅकेट एकदा हाताशी लागलं ना, त्यांना एकदा गाजाआड केलं तर शेतकऱ्यांना पुन्हा हा प्रश्न उद्भवणार नाही. जगाचा पोशिंदा बळीराजा सध्या खूप अडचणीचा सामना करतो. शेतामध्ये जो माल करतो त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. निसर्गाचा लहरीपणा अगोदरच बळीराजाच्या मुळावर उठलेला असतो आणि अशा वारंवार शेतकऱ्यांचं हे होणारं नुकसान, शेतकऱ्यांचं अर्थकारण यामुळे पूर्णपणे कोलमडून जात आहे. खाकीवरती सदरक्षणाय खलनिग्रहाने त्यांचं ब्रीद वाक्य आहे. या केबल चोरांचा पोलीस शोध लावतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्याचबरोबर या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आपण सुद्धा इथं लक्ष घाला. ह्या धरणाच्या कडेला ज्या शेतकऱ्यांचे कृषीपंप आहेत, वारंवार केबल चोरी जाते. हे शेतकरी भोळे बाबडे पोलीस स्टेशनला ऑनलाईन कंप्लेंट करतात, कागदावर कंप्लेंट करतात, परंतु त्याचा शोध लागत नाही. गुन्हे अन्वेषण विभागामध्ये सध्या काम करत असलेले महादेव शेलार यांनी देखील नारायणगाव पोलीस स्टेशनला इन्चार्ज म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नारायणगाव पोलीस ठाण्याचे जे इन्चार्ज आहेत सापांगे, यांनीसुद्धा लक्ष घालून या शेतकऱ्यांना सहकार्य मिळून द्यायला हवं, जेणेकरून जे केबल चोर आहेत त्याचा शोध घ्यावा. भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या चोऱ्या होणार नाही याबाबतची खबरदारी घ्या. अगोदरच शेतकरी बिबट्याच्या त्रासाने त्रस्त आहे. या परिसरामध्ये बिबट्या खूप असल्यामुळे लोकांना रात्रीच्या वेळेला कृषीपंप चालू करता येत नाही, शेतामध्ये जाता येत नाही. सकाळी तांबळं फुटल्यावर जर इथं आल्यावर कळतं केबल चोरी गेली. आणि ह्या चोरांचा जर शोध लागत नसेल तर ही खाकी वर्दी काय कामाची, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या तोंडी येणं साहजिक आहे. प्रवीण सापांगे, महादेव शेलार आणि SP संदीप गिल, आपण लक्ष घाला. त्याचबरोबर या विभागाचे DYSP यांनीसुद्धा लक्ष घालण्याचं गरज आहे. या भागामध्ये येऊन या लोकांची एकत्रित बैठक घेऊन काय करता येईल, इथं एखादा मरकुरी मोठा लावता येईल का, कॅमेरा बसवता येईल का, गस्त शेतकऱ्यांची आणि पोलिसांची एकत्र घालता येईल का, या संदर्भात लक्ष घालणं गरजेचं आहे. म्हातारी मेलेचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये. पोलीस लोकप्रतिनिधी योग्य दखल घेतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, येळगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.